हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। हरिओम तत्सदिती सूत्राचे जे सार, कृपेचा सागर पांडुरंग। हरि ओम दत्त उदात्त अनुदात्त, प्रचुर रहित पांडुरंग। सर्वस्व व्यापिले सर्वाही निराळे, वेदाचे जे मूळ तुका म्हणे। मी आज सकाळीच बोलल्याप्रमाणे सकाळचा अभंग मी घेतला होता निरूपणाकरता, तो किंचित सोपा, अवघडातला सोपा। तो नामसाधनेवरचा नाम महात्म्य सांगणारा होता आणि त्याला मी बोललो त्याप्रमाणे भक्तिसागरातली ती लाट किंवा आपल्या अंगावरती येणारे तुषार ते बरे वाटले, मजा आली सकाळच्या याला। आता यावेळी तुम्हाला मजा येईल का नाही मला माहिती नाही कारण आता डाईव्ह मारायचंय, खोल जायचंय, तयार राहा। आता सुरुवातीला जरा तुमचा मूड हलका करतो, एक छोटी गोष्ट सांगतो, म्हणजे बरं वाटतं ना, तुम्हाला पण बरं मलाही बरं। ज्यावेळेला चिंतनात्मक विषय येतात, आता सकाळी मी बोललो मन एकाग्र करणं म्हणजे काही लोक असं डोळे वर करून इथं बघतात, आमचं मन एकाग्र होतंय का डोळे दुखतात कळत नाही, डोळेच दुखतात असं करून। तर असंच गुरुजींचा क्लास चालला होता आणि सर्व धर्मां परित्यज्य माम एकम शरणम व्रजवरती माऊलींच्या ओव्यांवरती निरूपण चालू होतं की जैसे घटाचे नासे गगनी गगन वैसे, ते एकत्व होय तैसे मजसी करी। इम्प्लाइड मिनिंग जी असतात, घटाच्या नाशानं घटाकाश जसं महाकाशात मिसळतं, आता हा भासच आहे ना, घटाकाश आणि महाकाश वेगळे येते, त्याप्रमाणे एकत्व आहे। देह उपाधीचा भंग झाला, काही करावं लागत नाही, फक्त उपाधीचा भंग करायचा आहे। आता हे खूप अवघड वाटतं ना, मग गुरु कनवाळू आहे तो, ते दृष्टांत देऊन सांगतात, माऊलींचाच दृष्टांत आहे। मग गुरुजींनी सांगितलं, अरे लक्षात घ्या की समोर घट ठेवलाय, ते म्हणजे अज्ञान। अज्ञानामुळे मी स्वतःला जीव समजायला लागलो ना, अज्ञान रूपी भिंत बांधली म्हणा किंवा घट। मग गुरु आले, ते येताना काय गेले, हातामध्ये काठी घेऊन आले। कसली काठी? ज्ञान रूपी काठी आणली। त्यांनी जोरात काय केलं, काठी त्या घटावरती मारली, अज्ञान गेलं। आपल्याला अध्यात्मात हेच करायचं ना, वारा आभाळची फेडी वाचुनी सूर्याते न घडी, माऊलींनी सांगितलेलं आहे। ज्ञानाचा उपयोग कुठेपर्यंत? अज्ञानाचा ध्वंस करेपर्यंत। बोध आहे तसाच आहे, बोधाच्या आड येणारं अज्ञान नाहीसं करणं, एवढाच त्याचा उपयोग आहे। आणि सर्वात हुशार विद्यार्थी ज्या वर्गातला होता, तो गुरुजींचा असं अगदी एकाग्र होऊन ऐकत होता। मन कुठं होतं माहित नाही। गुरुजींना वाटलं आपला हा प्रिय विद्यार्थी अत्यंत हुशार, तो चटकन उत्तर देईल। ही वॉज लॉस्ट समवेअर एल्स। जसं आपण सब बसतो प्रवचनात आणि हिंडतो दाही दिशा, तसं त्या दिवशी तो कशात तरी वेगळ्यातच गर्क होता बहुतेक। आणि त्याला गुरुजींनी विचारलं, सांग बरं रे, घटावरती काठीचा तडाखा दिला, आता काय होईल, काय उरेल माग? गुरुजींना उत्तर काय होतं, अज्ञान रूपी घट सांगितलाय, काठी रूपी ज्ञान सांगितली आहे। आता आकाश म्हणजे बोध, ज्ञानानं अज्ञानाचा ध्वंस केल्यानंतर माग बोध उरला। शिष्य फार एकाग्रतेनं ऐकत होता, त्यानं चटकन उत्तर दिलं, माग खापऱ्यावरतील का झाला अशामुळं? बसला तर असा होता, एखाद्याला वाटेल काय एकाग्र होऊन प्रवचन ऐकतोय, असो मन वढाय वढाय ऐकत नाही ते असं। शिवगडला या आणि समोर वक्ता कोण पण असू दे,
ते सबकॉन्शियस माइंड जिथं न्यायचं तिथंच नेतं. अश्वत्थामा येतो. असो, या 3च चरणाचा अभंग आहे. माझ्या अल्प सामर्थ्याप्रमाणे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. पण जसं मगाशी मी निसर्गदत्त महाराजांचं तुम्हाला अनेक वचनं त्यांची खूप मननीय आहेत. निसर्गदत्त महाराजांचं एक सुंदर वाक्य आहे की आपण समोर बघतो ते जग ते काय आहे. एका वाक्यात त्यांनी उत्तर दिलंय, इट इज ऑल इंटेलिजन्स अँड ब्युटी. समोर दिसणारं जग हे केवळ ज्ञान आणि सौंदर्य आहे. त्या सौंदर्याचं मूळ ज्ञान आहे. ज्ञान तसं बघायला गेलं तर ते ज्ञानाचंच सौंदर्य प्रकट झालेलं आहे. लक्षात येते का बघा, अगदी छोट्या छोट्या गोष्टींच्या मधून सगळीकडं फक्त आणि फक्त ज्ञानच पसरलेलं आहे, बाकी काहीही नाही. एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे. त्या ज्ञानाचा दृष्ट आविष्कार ज्ञान दिसत नाही. ज्ञान दिसलंय का कधी कोणाला? पण ज्ञानाची अभिव्यक्ती बघता येते ना आपल्याला, कर्मामधून, बोलण्यामधून, चालण्यामधून, वागण्यामधून. मग आपण काय म्हणतो? त्याचं बोलणं किती चांगलं आहे, त्याचं वागणं किती चांगलं आहे, त्याची कर्म किती चांगले आहेत. स्थूलला बघून आपण सूक्ष्माकडे निर्देश केलेला असतो. तो नेचर इज ऑल इंटेलिजन्स अँड ब्युटी. आणि वेदांत शास्त्राचा अंतिम सिद्धांत जो आहे, एकमेवा द्वितीय ब्रह्म नेह नानास्ति किंचन. एका ब्रह्माशिवाय किंवा एका ज्ञान प्रकाशाशिवाय, अमृतानुभवाचा शेवटचा सिद्धांत जो आहे की त्रिपुटीमध्ये सुद्धा सर्वत्र ज्ञान प्रकाशच आहे. आपण सामान्यपणे शिकताना त्रिपुटी अज्ञानजन्य आहे असं सुरुवात करतो वेदांत शास्त्रामध्ये. पण अमृतानुभवाची दृष्टी ही सूर्याकडून पृथ्वीकडे बघण्याची असल्यामुळं त्यांना शोधून सुद्धा अंधार सापडत नाही. अमृतानुभवामध्ये अज्ञान खंडनाच्या 285 ओव्या आहेत, ज्ञान खंडनाच्या पेक्षा 19 आहेत. कारण अज्ञानच जर नाही तर ज्ञान काय सांगायचं? अंधारच नाही तर तुम्हाला किती बॅटऱ्या आणि किती लाईट लावू आम्ही? अंधार असेल तर बल्ब लावा किंवा कंदील लावा ना. अंधारच जर नसेल तर बॅटरी कशाला मागता आमच्याकडं? अर्थात ही सगळ्यात वरची दृष्टी आहे. थोडक्यात बघू आपण आता की हरिओम तत्सत इति सूत्राचे जे सार, एकमेवा द्वितीय ब्रह्म नेह नानास्ति किंचन, हे त्यांना सांगायचं आहे. आपण डोळ्यानं जे जग बघतो, आता 3 शब्द आहेत, विश्व, जग आणि संसार. विश्व म्हणजे ईश्वरानं जे निर्माण केलं आणि ज्याच्यामध्ये विविधता आहे, आपल्याला दिसणारी विविधता, त्याला आपण विश्व म्हणतो. जग म्हणजे काय? त्या विश्वाचं स्वरूप ज्यानं सांगितलंय त्या शब्दाला जग म्हणतात. ज आणि ग. इथं ज या शब्दाचा अर्थ आहे जन्म घेणे, आणि ज्याला गती आहे, आणि त्या गतीनंतर नाश आहे. हे चक्र जे आहे त्या चक्राला विश्व, जग, विश्व आधी सांगितलं, विविधतेनं जे नटलेलं आहे ते, त्याला आम्ही जग म्हणतो. कारण ते जन्म घेतं, उत्पत्ती स्थिती लय आहे म्हणून. आणि त्याचा संसार कधी निर्माण होतो? विश्व, जग आणि मग माणसाचा संसार. त्या जगामध्ये ज्या वेळेला माझी आवड आणि निवड मी घालतो त्यावेळेला संसार निर्माण होतो. आणि मग ते सुखदुःखाचे तडाखे वगैरे ती पुढची कारण मीमांसा आहे. आता आपण 3 गोष्टी बघूया. इथं 3 शब्द सांगितलेले आहेत. ओम तत्सत इति सूत्राचे जे सार, आणि पुढं कृपेचा सागर पांडुरंग. तुकोबांच्या दृष्टीनं इथं सगळीकडं फक्त आणि फक्त त्यांना पांडुरंगच दिसतो. 17व्या अध्यायाचा शेवट जो आहे, हरिओम तत्सत, काय सांगितले? 16व्या अध्यायाच्या शेवटी, 17व्या अध्यायाच्या शेवटी
श्लोक कोणता आलाय तो? ओम तत्सदिति निर्देशो त्रिविध ब्रह्मण स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुरा. की ओम तत् आणि सत या तिन्ही शब्दांनी निर्देश केलेली वस्तू ही एकच ब्रह्म आहे. आणि त्या ब्रह्मापासूनच, त्या एका सदवस्तूपासूनच ब्राह्मण, वेद आणि यज्ञ. ब्राह्मण म्हणजे ज्ञानी पुरुष, वेद म्हणजे ज्ञान आणि कर्म, हे तिन्ही त्याच्यापासूनच उत्पन्न झालेलं आहे. म्हणजे या सर्वांचं उपादान कारण एकच आहे. आता आपण जगाचा थोडक्यात आपल्या भूमिकेतनं विचार करू. पुढच्या चरणाला जाण्याच्या आधी हरिओम दत्त उदात्त अनुदात्त प्रचुर रहित पांडुरंग. आपल्याला या जगामध्ये जगाचं सूक्ष्म विश्लेषण करायला गेल्यानंतर काही गोष्टी डोळ्यांना दिसतात. दत्त आपण म्हणतो ना, तो दत्त म्हणून माझ्या समोर येऊन उभा टाकला. दत्त जे डोळ्यानं मला दिसतं, त्याच्यापेक्षा जे थोडस व्यापक जे आहे, जे दिसतं म्हणजे जे दिसत नाही पण अनुभवाला येतं. अशा कोणत्या गोष्टी जगातल्या आहेत की ज्या मला दिसत नाहीत पण अनुभवाला येतात? आता ज्या गोष्टी दिसतात त्या दिसतात सुद्धा, अनुभवाला सुद्धा येतात, आणि त्याला नाम आणि रूप असल्यामुळं आपण त्या मोजू पण शकतो. हा हॉल मला दिसतोय, लाल आहे वगैरे गुणांनी अनुभवाला पण येतो, आणि त्याची लांबी रुंदी पण मोजता येते. बरोबर. काही गोष्टी अशा आहेत की ज्या मला अनुभवाला येतात पण दिसत नाही. आपल्या चित्तामधले जे सगळे विकार, आपल्या कल्पना, या सगळ्या मला अनुभवाला येतात. काम क्रोध कोणाला दिसलेत काय हो? लाक्षणिक अर्थानं दिसलेत. एखादा मारामारी करायला लागला तर आपण काय म्हणतो? हा, याला क्रोध उफाळून आलाय. बरोबर ना? त्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत पण अनुभवाला येतात. आणि तिसरा मी तुम्हाला जो गुण सांगितला, काही प्रमाणात त्या मोजता येतात. काही प्रमाणात. काल मला थोडंसं बरं वाटलं, आज पुष्कळ चांगलं वाटतंय. काल मी सुखी होतो, आज त्याच्यापेक्षा जास्ती सुखी आहे, इत्यादी. सांगत नाही मी तुम्हाला. पण एखाद्यानं जर तुम्हाला विचारलं किती सेंटीमीटर बाय किती सेंटीमीटर आनंदी होतात, सांगता येईल का रे? किंवा काल एक 50 ग्रॅम सुखी होतो आणि आज 62 ग्रॅम सुखी आहे, एक्झॅक्टली मोजता येईल? आता याच्या पुढं जा. ज्या गोष्टी आपल्याला दिसत पण नाहीत, अनुभवाला पण येत नाहीत, दिसताही येत नाहीत, दिसतही नाहीत, मोजताही येत नाहीत, या थोड्या तरी मोजता येत होत्या. काम क्रोध विकारे थोडे तरी मोजता येत होते. पण तिसरी गोष्ट अशी आहे जी दिसत नाही, फक्त अनुभवाला येते, आणि त्याचं फक्त ज्ञान घेता येतं. बाकी कोणत्याही परिमाणानं मेजर इज परिमाण ना, मराठी शब्द परिणाम नाही, परिमाण. इट कॅनॉट बी मेजर्ड. आणि अशी कोणती गोष्ट जर असेल तर ती म्हणजे मी. माझा मी असण्याचा जो अनुभव आहे. आता एक 10 वर्षापूर्वी मी तुम्हाला मगाशी बोललो त्याची कंपॅरिझन करा. सुखदुःखामध्ये मी सांगू शकतो ना, थोडं कमी थोडं जास्त सांगू शकतो. थोडं कमी सुखी होतो, आता पुष्कळ बरा आहे वगैरे. 10 वर्षापूर्वीपेक्षा आत्ता मी पुष्कळ वेगळा आहे असं कोण सांगू शकेल का? 10 वर्षापूर्वी मीनं निर्देशित केलेलं जे काही होतं तेच आत्ता आहे. ते फक्त मी अनुभवतोय, ते दिसतही नाही आणि ते
कंपॅरेटिव्ह डिग्रीनं तुम्हाला मोजूनही दाखवता येत नाही. आणि हे तीनही जे आहे, दृश्य डोळ्यानं जे दिसतं, जे मेजरनं म्हणजे परिमाणानं मोजताही येतं अचूकपणे, ते दत्त. उदात्त म्हणजे त्याच्यापेक्षा जे थोडं व्यापक आहे, जे अनुभवाला येतं आणि ज्याच्यामध्ये थोडं मी कंपॅरेटिव्ह सुपरलेटिव्ह डिग्रीनं सांगू शकतो, कमी अधिक एवढं तरी सांगू शकतो ते. आणि त्याच्याही मागचं तिसरं तत्व जे आहे, जे फक्त आणि फक्त मला अनुभवाला येतं, जे दिसत नाही आणि जे सुपरलेटिव्ह कंपॅरेटिव्ह डिग्रीनं मोजता सुद्धा येत नाही, ते सगळं जे आहे ते सगळंच्या सगळं पांडुरंग आहे. इथं दुसरा शब्द वापरलाय, प्रचुर रहित पांडुरंग. इथं प्रचुर या शब्दाचा अर्थ आहे, आपण म्हणतो ना एखादा मनुष्य त्याचं अत्यंत विद्वत्ता प्रचुर भाषण आम्ही ऐकलं किंवा अत्यंत विद्वत्ता प्रचुर प्रवचन झालं, ओतप्रोत, पण ते वृत्तीज्ञान. इथं शब्द पांडुरंगाचं विशेषण वापरलेलं आहे, प्रचुर रहित, वृत्तीज्ञान रहित. त्या वृत्तीमधला मी गेल्यानंतर जे शुद्ध ज्ञान राहतं, अशुद्ध ज्ञान कशाला म्हणतो आपण? वृत्तीमध्ये मी आहे, मला ज्ञान झालं, ते अशुद्ध ज्ञान. शुद्ध ज्ञानाची व्याख्या जशी आहे की ज्याच्यामध्ये अज्ञानाचा लवलेशही नाही आणि ज्ञानाचा अभिमान नाही, ते शुद्ध ज्ञान, ते शुद्ध चैतन्य, आणि तो पांडुरंग आहे. आणि तो पांडुरंग जे दिसतं, द थिंग्स विच कॅन बी सीन. मराठीत सांगतोय आता, लक्षपूर्वक आहे का, मी नंतर प्रश्न विचारणार आहे. द थिंग्स विच कॅन बी सीन, द थिंग्स विच कॅन बी फेल्ट अँड द थिंग्स विच कॅन बी नोन. हे तीन मराठी शब्द लक्षात ठेवा, सीन, फेल्ट आणि नोन. दिसतं, अनुभवाला येतं आणि केवळ ज्ञानानं कळतं. या तीनही गोष्टी माझा फक्त पांडुरंग आहे. या पांडुरंगानंच ही तिन्ही रूप धारण केलेली आहेत. या ज्ञानाचेच तिन्ही प्रकार म्हणजे या तिन्ही गोष्टी आहेत. आणि उपसंहार करताना याच्या पुढं मते गेलेले आहेत. हा प्रचुर रहित पांडुरंग जो आहे त्याचं आता विशेष वर्णन केलेलं आहे की ज्याच्यामध्ये अज्ञानाचा, मुद्दाम मी प्रचुर रहित या शब्दावर का भर देतोय, की ज्याच्यामध्ये अज्ञानाचा लवलेश नाही आणि अहंकाराचा अभिनिवेश नाही, असं शुद्ध ज्ञान. असा पांडुरंग त्याचं अजून विशेषत्वानं वर्णन करतात की तो कसा आहे, मगासारखं तो कुठं आहे, ती वस्तू कुठं सापडेल, सर्वस्व व्यापिले, सर्वाही निराळे. त्याला मराठीमध्ये इमॅनंट अँड ट्रान्सेंडेंटल म्हणतात किंवा इन अँड थ्रू. दादांना माझं मराठी फार आवडतं बघा, मनापासून दाद देतात. तो त्या घटाला आतही व्यापून आहे, बाहेरही आहे. आणि आत आणि बाहेर ही घट सापेक्ष संज्ञा त्याला आलेली आहे. वस्तुता आत आणि बाहेर हे शब्द त्याच्या बाबतीत संभवत नाहीत. नुसतं असं सांगितलेलं नाही, म्हणजे त्याचं इमॅनंट अँड ट्रान्सेंडेंटल नेचर नाहीये. अजून पुढे सांगितलंय, सर्वस्व व्यापिले, सर्वाही निराळे. या तिन्ही पेक्षा तो वेगळा आहे. वेदाचे जे मूळ तुका म्हणे, असंग आहे तो, सगळ्यांना व्यापून, सगळ्यांच्या आत बाहेर असून. आता असं कोणतं तत्व आहे की जे सगळ्याच्या आत बाहेर असून सुद्धा त्यानं लिप्त होत नाही? आकाश सुद्धा मायेनं लिप्त आहे. आकाशाच्या पलीकडे माया आहे ना. आकाश डोळ्याला तरी प्रमाण आहे, मायाला अनुमान एवढं एकच प्रमाण आहे.
आणि त्याच्या अनुमानाच्या पलीकडं मग आमचा ब्रह्म आहे. ते फक्त शब्द प्रमाणाला आहे, बाकी कुठल्या प्रमाणाला नाही ते. आता या ज्या तिन्ही गोष्टी आहेत ना, या सगळ्या आपल्याला समजून घ्यायच्या. भगवद्गीतेमध्ये परमात्मा जाणून घेण्याकरता 3 पद्धती सांगितल्या आहेत. ध्यानेनात्मनी पश्यन्ति केचिदात्मनात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. सगळे मानवजात मला 3 प्रकारे जाणून घेऊ शकतात. ध्यानेनात्मनी पश्यन्ति, ध्यानाचा मार्ग, कुंडलिनी योगाचा मार्ग. विशेषत्वानं मी ज्ञानेश्वरीच्या संदर्भात ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला इथं ध्यानयोग म्हणजे हठयोग नव्हे किंवा प्राणायाम नव्हे. प्राणायाम सुद्धा खऱ्या अर्थानं ज्याला प्राण या शब्दाचा अर्थ कळला त्याला प्राणायाम करण्यात मजा येते बरं का. 18व्या अध्यायामध्ये माऊलींनी प्राण या शब्दाचा अर्थ सांगितलाय बघा. कंदोनी हृदयावरी प्रणवाची जे उजरी, त्याला प्राण म्हटलेला आहे. आपण प्राण म्हणजे प्राणवायू म्हणतो, म्हणजे हवा आत घेणे बाहेर टाकणे, याला आपण तो प्राणायाम करतो म्हणतो. पण इथं काय सांगितलंय माऊलींनी केलेली प्राणाची व्याख्या काय? कंदोनी हृदयावरी, मूलाधार चक्रापासून ते हृदय अनाहत चक्रापर्यंत जी प्रणवाची जी उजरी, कॉस्मिक साऊंड इज ओम. समष्टी व्हायब्रेशन, समष्टी जे आहे ना, जिथं व्हायब्रेशन आहे, ऊर्जा आहे म्हणा किंवा व्हायब्रेशन आहे, दॅट इज कॉल्ड एज ओम. आणि त्याचं सुषुम्ना नाडीत आलेला जो भाग आहे त्याला प्रणव म्हटलेला आहे. कंदोनी हृदयावरी प्रणवाची जी, हा तो प्रणव आणि हा प्राण. समष्टीमध्ये प्रणव, तो माझ्या सुषुम्नेमध्ये ज्यावेळेला प्रकट होतो त्यावेळी त्याला प्राण म्हणतो. बाहेर फार मोठा फटाका वाजवला. कोल्हापुरात आमच्याकडे लग्नात ज्याला फार आनंद होतो ना, पहिला 1 महिनाभर तो आनंद टिकतो, हा भाग वेगळा. पण आमच्याकडे आउटबॉम्ब लावायची प्रथा आहे. आउटबॉम्ब मोठा लावतात बघा, ढाम. आणि मग असं स्टीलचं छप्पर असलं की आत तो आवाज घुमतो, त्याला रिव्हर्बरेशन, प्रतिध्वनी म्हणतो आपण. तसं प्रणव म्हणजे तो आउटबॉम्ब आहे वैश्विक, आणि त्याचं आत आलेली रिव्हर्बरेशन, प्रतिध्वनी जी उमटत राहतात माझ्या सुषुम्ना नाडीमध्ये, दॅट इज प्राण. ध्यानेनात्मनी पश्यन्ति मध्ये ते अभिप्रेत आहे. काश्मीरी शैविझम मध्ये अद्वैतीच आहेत ते. आणि माऊलींनी बघा तुम्ही ज्ञानेश्वरीमध्ये जिथं जिथं ध्यान योग म्हणून आलेलं आहे ना, किंवा जिथं जिथं उपासना आलेली आहे, इथं वेदांताबरोबर अगदी आवर्जून कुंडलिनी योगाचा उल्लेख केलेला आहे. तुम्ही कुठलाही अध्याय घ्या, माऊलींना कुंडलिनी योगाशिवाय चैनच पडत नाही. किंबहुना असं आहे ना की सर्व उपासनांचा समन्वय करणं या दृष्टीनं सुद्धा ते केलेलं आहे. आणि काश्मीरी शैविझमचं प्रिन्सिपलच असं आहे की ईश्वरानं ज्या शक्तीनं ही सगळी सृष्टी निर्माण केली त्याच सृष्टीचा आधार घेऊन मी ईश्वराला जाणणार. ध्यानेनात्मनी पश्यन्ति केचिदात्मनात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. आता हे जे मी आता बोलतोय हे कशा करता, की 2 मार्ग आहेत भगवंताला जाणण्यासाठी. 2 निष्ठा पण सांगितल्यात. 3 मार्ग झाले, 2 निष्ठा आहेत. सांख्ययोगेन सांख्यानाम, कर्मयोगेन योगिनाम. आणि कर्मयोगाचंच नाव आहे भक्ती. भक्ती ही कर्मप्रधान आहे. किंवा त्याच्यापेक्षा सोप्या भाषेत सांगतो, काय फरक आहे ज्ञानयोग आणि भक्तियोग किंवा कर्मयोगामध्ये? भगवंताला जाणण्याची 2 निष्ठा. एक ज्ञाननिष्ठा, जानो, आणि दुसरं भक्ती, मानो. भक्ती सोपी, मानो. काय मानो? तुकाराम महाराज म्हणतात ना, सगळीकडे पांडुरंग आहे, नो क्वेश्चनिंग, मानो. त्यांनी सांगितलं, विषय संपला. आता मी सगळ्यांची पांडुरंग म्हणूनच सेवा करणार. आहे तुमच्याकडे निष्ठा? करणार सुनेची सेवा पांडुरंग म्हणून? करणार का होत नाही? गमतीनं विचारते बरं का. तो भक्ती मार्गामध्ये मानो आहे, नो क्वेश्चनिंग.
यू रिक्वायर प्रोफाउंड फेथ फॉर दॅट. शब्द प्रमाण आम्हाला वेदांनी सांगितलं, तुकोपनिषदानं सांगितलं, ज्ञानेश्वरांनी सांगितलं, सगळीकडे पांडुरंग आहे. बस आम्हाला पुढचं काहीही नको. हा अधिकार फारसा कोणाला नाही. त्यामुळं भक्ती ते कठीण इंगळाची खाई. भक्ती सोपी नाहीये. हे सगळं अवघडातलं सोप्याबद्दल चाललंय हो. इतकं जर सोपं असतं तर एका प्रवचनात सगळे मुक्त झाले असते. 162, आता हा 163वा आहे. आता जे 163 आहे का मुक्त होत नाहीत? कारण इकडेही नाहीये, इकडेही नाहीये. आमची गंमत अशी आहे, मग ज्ञान मार्गामध्ये जाणो तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम. मग गुरुला जाऊन विचारायचं, असं कसं तुम्ही म्हणता सगळीकडे पांडुरंग आहे, आम्हाला समजावून द्या. आणि आमची गंमत अशी आहे, उपनिषदांच्या वर्गामध्ये बसायचं आणि भक्तीचा गौरव करायचा. आणि भक्तिशास्त्रामध्ये जाऊन काय सांगायचं, उपनिषद पाहिजे तर त्याशिवाय भक्ती फुलणार नाही. पण दोघांचा समन्वय आम्ही करत नाही. ह्या दोन गोष्टी एकमेकांच्या शिवाय एकच वाढूच शकत नाही. ज्ञानाशिवाय भक्ती वाढू शकत नाही आणि भक्तीशिवाय ज्ञान वाढू शकत नाही. मी बोलत नाहीये, प्रमाण ज्ञानेश्वरीचं देतो तुम्हाला. 18व्या अध्यायातला 56वा श्लोक काढा की जिथं भगवंतानं आपला उपदेश रिपीट केलेला आहे. दुसरीच ओवी आहे. पहिली ओवी स्वकर्माच्या चौखळी, भक्तीचा अधिष्ठान कर्म आहे. आणि दुसरी ओवी माझी अत्यंत प्रिय आहे, ते ज्ञाननिष्ठा जेथ हात वसे तेथ भक्ती माझी उल्हासे, तिया भजन समरसे सुखी होय. भक्ती रूपी कोमेजलेलं फूल सगळ्यांच्या अंतरंगात आहे, त्याला टवटवीतपणा काय येत नाहीये? कारण ज्ञानरूपी पाणी आम्ही शिंपडत नाहीये त्याच्यावर. माऊलींच्या ओव्या किती मननीय आहेत बघा. ते ज्ञाननिष्ठा जेथ हात वसे तेथ भक्ती माझी उल्हासे. आणि सकाळी बोलल्याप्रमाणे ऐसे मननयुक्त श्रवण करिता वसंडे हर्ष पूर्ण, तेणे हर्षे हरी कीर्तन करी आपण स्वानंदे. आणि इथं माऊली काय म्हणतात, ते ज्ञाननिष्ठा जेथ हात वसे तेथ भक्ती माझी उल्हासे, तिया भजन समरसे सुखी होय. आणि मग तो भजनाला आपोआप लागतो, समरस होतो. तिया भजन समरसे सुखी होय. आता आपण या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ना, त्या ज्ञान मार्गानं आणि अजून एक वेगळ्या प्रकारे, दोन प्रकारे समजून घेऊया. की आपण तुकोबा असं का म्हणतायत की सगळीकडं केवळ आणि केवळ पांडुरंग, किंवा मी तुम्हाला अमृतानुभवाच्या भाषेमध्ये सांगितलं, त्रिपुटीच्या रूपानं सुद्धा सगळीकडं चैतन्यच पसरलेलं आहे. एक पांडुरंगच सगळीकडं आपल्याला दिसला पाहिजे. ओम हा शब्द सांगितलाय सुरुवातीला, ओम तत्सत इति वेदांचे जे सूत्र. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सुरुवातीला भगवंतानं केवळ संकल्पानं सृष्टी निर्माण केली, त्यातनं ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. आणि ब्रह्मदेवाला ज्या वेळेला कळेना की समोर काय, माझ्या समोर ही जी इतकी सृष्टी निर्माण झाली आहे, तेव्हा माझा जन्म कशा करता झालाय, तो रडकुंडीला आला. त्यावेळी त्याला ओम आणि अथ, सुरुवातीला तप हा शब्द ऐकवाला आणि नंतर ओम आणि अथ. ओम या शब्दावरती चिंतन कर म्हणून सांगितलं. आणि ओम म्हणजे ना, ही कुंडलिनी शक्ती आहे. मी जास्ती बोलत नाही आता, तरी बोलतो, कारण मला पण कुंडलिनी योगाचा इतकं ओढ आहे. आणि माझ्या परमभाग्यानं स्वामी शंतानंदांनी आम्हाला ज्या वेळेला दीक्षा दिली कुंडलिनी योगाची, मला आनंद त्यावेळेला इतका म्हणजे माझा गगनात मावेना. कारण कुंडलिनी योगाबद्दल लोकांच्या मनामध्ये इतक्या शंका कुशंका आहेत. आणि माझी परमनिष्ठा ज्ञानेश्वरीवरती आहे. मला कुठल्याही गोष्टीला अध्यात्मातल्या ज्ञानेश्वरीच प्रमाण लागतं. हा थोडा हट्टीपणा असेल, पण कुंडलिनी योगाची दीक्षा घेतल्यानंतर, कुंडलिनी योग म्हणजे काय ते शिकल्यानंतर त्यांनी सांगितलं, दिस इज हाऊ यू आर सपोज टू डू इट. माझ्या डोक्यामध्ये पहिल्यांदा ज्ञानेश्वरांची 6व्या अध्यायातली ओवी आली, देखे प्राणाचा हात धरुनी.
गगनाची, मी तुम्हाला प्राण या शब्दावर बोललो, समष्टीतला प्रणव माझ्या सुषुम्ना नाडीमधला प्राण, तो इंटेलिजंट फोर्स आहे. वीज इज नॉट इंटेलिजंट. विजेला कळतं का हो कुठला दिवा चालू करायचा आहे, कुठला फॅन चालू करायचा आहे? त्याला आपण करतो ना. वीज हा ज्ञानयुक्त शक्ती नाहीये. कुंडलिनी तशी नाहीये. कुंडली ज्ञानसहित आलेली शक्ती आहे. देखे प्राणाचा हातू धरुनी, गगनाची पावटी करुनी, मध्यमेचे दादराहुनी हृदया अतिवाली. हे तंत्र आहे, हे तुम्हाला मी सांगत नाही, कारण ते गुरुकडनंच घ्यायचं असतं. पण पुढचं जे आहे ना, ते हे कुंडलिनी जगदंबा, जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, जिया विश्वबीजाची या कोंभा सावली केली. विश्वबीजाचा कोंभ कुठला? परमात्म्याचा संकल्प. त्या संकल्पाला बळ कोणाचं मिळालं? कुंडलिनी शक्तीचं मिळालं. आणि कुंडलिनी शक्ती म्हणजे काय? ज्ञान. त्या संकल्पाला ज्ञान आणि शक्ती यांचं बळ मिळाल्यानंतर त्या चैतन्याची शोभा शोभत असते. दिस इज ऑल ब्युटी अँड इंटेलिजन्स. थोडं सोपं करून सांगतो. काल परवाच दिवशी मी बोललो, आता ती ब्रिटिश विमानं बंद झाली. कॉन्कॉर्ड नावाचं विमान होतं. कोणतंही तुम्ही उदाहरण घ्या, वरनं बघताना असं बगळ्याच्या चोचीसारखं सुंदर पांढरं विमान. त्याची खासियत काय होती? ते काहीतरी 2 मॅक का 3 मॅक स्पीडला चालायचं म्हणे. म्हणजे ते उतरताना आजूबाजूच्या बिल्डिंग हादरायला लागल्या म्हणून ते बंद करायला लागलं ब्रिटिश एअरवेजला. पण दिसायला सुद्धा अतिशय सुंदर, आणि त्याचं टेक ऑफ आणि लँडिंग तर अतिशय सुंदर. इट इज ब्युटी. सौंदर्य त्या विमानाचं. ते सौंदर्य ज्या ज्ञानानं घडून येतं, ते केवढं असेल हो ज्ञान? त्या विमानामध्ये किती वायर्स असतील, किती चिप्स असतील, ते इंजिन काय असेल, किती अनंत गोष्टी आहेत. त्यातला एसी कसा चालत असेल, त्याचं एरोडायनामिक्स कसं असेल, त्याचा स्पीड कंट्रोलर कसा असेल, हे सगळं कशामुळे साध्य होतं? त्या हजारो शास्त्रज्ञांचं ज्ञान त्याच्या आत भरलेलं आहे. पण ते कुणाला ज्ञान दिसतं का? आपण बघताना काय बघतो? फक्त सौंदर्य. त्या ज्ञानाचं प्रकटीकरण म्हणजे ते विमान आहे. तसं भगवंताच्या ज्ञानाचं प्रकटीकरण म्हणजे ही सुंदर झालेली सृष्टी आहे. साधं पान आपलं, आता बाहेर फोटोसिंथेसिस चालू आहे, प्रकाश संश्लेषण त्याला म्हणतात. सूर्यप्रकाश घेऊन फुलं, झाडं आपल्याला उपयुक्त असे पानं, फुलं, फळं सगळी निर्मिती करतात. आपण काय म्हणतो? पान काय हिरवगार आहे, त्याचा आकार किती छान आहे. अरे त्याच्या आत नुसतं ज्ञान असं काय, मला शब्द येत नाही, इट्स ओव्हरफ्लोईंग. विश्वाच्या प्रत्येक कणामध्ये ज्ञान असं उकळत आहे. पण आपल्याला दिसतंय कुठं? माऊलींनी आपल्याला सांगितलंय, जडाजडी अंशी रहाटेगा सरीसी, ते चेतना का तुझसी आणू नाही. आता ज्यांनी बायोलॉजी शिकलेलं आहे, किंवा लहानपणी प्रत्येकानं मायक्रोस्कोप खाली कांद्याची पात आपल्याला होती बघ बघायची खाली, किती सुंदर दिसतं ना, ऑक्टॅगोनल शेप वगैरे सुंदर दिसतं. आता माझा तर विषय जिओलॉजी, आम्ही दगडाचे काप करून बघितले, दगडाचे, आणि काय सौंदर्य असतं माहितीये त्याच्यामध्ये, अतिशय सुंदर. अरे पण हे घडण्यामाग जे ज्ञान आहे, कसं घडलं असेल? हे इतके अनंत शेप, रूप ही घडण्याकरता का ते आपोआप झाले हो? माऊलींची ओवीच सांगतो तुम्हाला. काय म्हणतात माऊली? एरवी तरी भूमी आतून स्वयंभ, काय घडे गाडगे असे निघती कोंभ. पुढचं चरण, परी ते कुलालमतीचे गर्भ उमटले की. या भूमीमधून, एरवी तरी भूमी आतून स्वयंभ, या भूमीमधनं, मातीमधनं काय आपोआप घडे गाडगे असे कोंब निघाले? नाही निघाले.
त्याला कारण काय आहे की कुलालमतीचे गर्भ उमटले की त्या कुलालाच्या म्हणजे कुंभाराच्या मतीमध्ये पहिल्यांदा त्यानं ज्ञानानं घडा निर्माण केला. त्याची रुंदी किती, त्याची लांबी किती, त्याला काळी माती वापरायची का लाल माती वापरायची, त्याला कान उजवीकडे करायचा का डावीकडे करायचा का दोन्हीकडे करायचे, त्याचा गळा कसा करायचा, त्याचा बेस कसा करायचा, हे ज्ञान आलं पहिल्यांदा. की म्हणून त्या घटाकडे बघताना घट म्हणून बघू नका, ते उपादान कारण आहे फक्त. कुलालमतीचा गर्भ बघा त्याच्यामध्ये. त्या कुंभाराची बुद्धी प्रकट झाली आहे घड्याच्या मार्फत. तसं या विश्वरूपी घटामध्ये सगळीकडं तो मोठा जो कुलाला ईश्वर, त्याची बुद्धी सगळीकडे विलसत आहे. याचाच अर्थ चिन्मात्र चैतन्याचाच सगळा विलास आहे सगळीकडं, आणि सगळीकडं केवळ ज्ञानाचा प्रकाश आहे. ज्ञाना वाचून दुसरं काय नाहीच आहे. किती सुंदर होऊये बघा. एरवी तरी भूमी आतून स्वयंभ, काय घडेगाडे असे कोंब. आपलं लक्ष ना फक्त वरवर जातं बघा. मराठीमध्ये एक चांगली म्हण आहे, सांगतो तुम्हाला, ब्युटी इज ऑलवेज स्किन डीप. सौंदर्य आहे ना, हे अतिशय पापुद्र्यासारखं आहे. वरवरच असतं ते. काय भुलला अशी वरली यार डोंगा. आणि आपण त्याच्यातच अडकून बघ, त्याच्या मागच्या ज्ञानाकडे जात नाही. थोडस सौंदर्याचा पापुद्रा उलगडून आम्ही पलीकडे गेलो की फक्त आणि फक्त ज्ञानच आहे. ज्ञानाशिवाय दुसरं काय नाही. जडाजडी अंशी रहाटेगा सरीसी. अरे विश्वाच्या प्रत्येक कणामध्ये चेतना भरलेली आहे. चेतना म्हणजे ज्ञान. कोणताही कण, तुम्हाला थोडं फिजिक्स मधलं सांगतो आता, राहत नाही म्हणून. या विश्वाच्या उत्पत्तीबद्दल मी बोलतोय, या दृष्टीने अजून एक तुम्हाला मी सांगतो. आपण ज्याला आस्तिक्य बुद्धी म्हणतो ना, ती काय आहे आस्तिक्य बुद्धी? ईश्वरावरती विश्वास, वेदांवरती विश्वास, पुनर्जन्माच्या सिद्धांतावरती विश्वास, याला आपण मुख्यतः आस्तिक्य बुद्धी म्हणतो. विवेकानंदांनी नवी व्याख्या केली आहे. या सगळ्याला काय आहे, जानोचा जो मार्ग आहे तो आता तुम्हाला आम्हाला पटतो, कारण परंपरेनं घरी ज्ञानेश्वरी गाथा वगैरे आलेला आहे. पण धरून चला, मला हे ज्ञान परदेशातल्या कोणाला तरी द्यायचे. ते काय म्हणतील, कोण तुकाराम महाराज, कोण ज्ञानेश्वर, का आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवावा? मग त्यांना आस्तिक्य बुद्धी म्हणजे काय सांगायचं? विवेकानंद म्हणतात, वन हू बिलीव्स इन हिमसेल्फ अँड ट्राईज टू फाइंड आउट द पर्पज ऑफ लाईफ इज आस्तिक. ज्याचा स्वतःवर विश्वास आहे, बाकी सगळे जाऊ दे, गुरु, शास्त्र, संप्रदाय, नको म्हणतात, ठीक आहे, तुम्हाला ते कळत नाही ना, कारण त्याला इंग्लिशमध्ये शब्द पण नाही तो, ठेवा बाजूला. वन हू बिलीव्स इन हिमसेल्फ अँड ट्राईज टू फाइंड आउट द पर्पज ऑफ लाईफ. हे विश्व काय आहे, हे विश्व का उत्पन्न झालंय, या विश्वाचा आणि माझा संबंध काय, आणि मी तरी का जन्माला आलोय, व्हॉट इज द पर्पज ऑफ माय लाईफ, याचा जे अभ्यास करतात ते सुद्धा आस्तिकच आहेत. बिकॉज दे बिलीव्ह इन समथिंग. फर्स्ट दे बिलीव्ह इन देमसेल्व्स. आणि वेदांत शास्त्र हेच सांगतं ना आपल्याला, आधी स्वतःवर विश्वास ठेवा, मग जगाचं नंतर बघू. जाता येता तुम्हाला आस्तिक्य बुद्धीची कल्पना दिली. आता ओम बद्दल थोडस सांगतो. आपल्याला शेवटी काय आहे, मनुष्य जन्माला येऊन परमार्थ करायचा म्हणजे काय, हे जग काय आहे, मी कोण आहे, आणि माझा आणि या जगाशी संबंध काय, याला आपण भेदभ्रांती म्हणतो ना. मीच जग झालेलं आहे, भेदभ्रांती घालवायची. फिजिक्स मध्ये तेच आहे. आता फिजिक्स मध्ये नाही जात, वेळ कमी आहे. ओम इज डिव्हाइनली एम्पॉवर्ड क्रिएटर. त्यात चैतन्याची शक्ती आहे, त्यानं सगळं जग निर्माण केलेलं आहे, आणि ज्या शक्तीनं जग निर्माण केलेलं आहे त्याच शक्तीनं त्या जगाचा जो निर्माता आहे तो आपल्याला शोधायचा आहे. बस. ध्यानेनात्मनी पश्यन्ति. आता पुढे केचिदात्मनात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे.
आता भक्तीचा मार्ग मी सांगत नाही, कारण आमची तेवढी निष्ठा स्वतःवर पण नाही, गुरु शास्त्रावर किती आहे माहित नाही. आता राहता राहिला आपल्याकडं एक मार्ग राहतो, तो म्हणजे जाणून घ्या. तुकोबा राय असं का म्हणतात, काय म्हणतात, विसरलो ना प्रवचनाच्या ओघात होता. सर्वस्व व्यापिले सर्वाही निराळे, वेदाचे जे मूळ तुका म्हणे. त्याच्याकरता 7 स्टेप्स दिलेले आहेत. मगाशी मी बोललो ना, इथं आल्या आल्या हे 4 बोर्ड बघत जावा आणि त्या अध्यात्माच्या ज्या 5 पायऱ्या सांगितल्या जातात, ब्रह्मोपदेश, ब्रह्मज्ञान, ब्रह्मानुभूती, ब्रह्मप्रतीती आणि ब्रह्मानंद. इथं आल्यानंतर ब्रह्मोपदेश, प्रज्ञानंद ब्रह्म तत्वमसी, ब्रह्मोपदेश. ब्रह्मज्ञान, अयमात्मा ब्रह्म. ब्रह्मप्रतीती, सर्वम खलविदम ब्रह्म. आणि त्याचं सगळ्यात एका शब्दामध्ये जर वर्णन करायचं झालं तर आनंद. आनंदाचे डोही आनंद तरंग. नाही, याचं एलॅबोरेशन फार करत नाही, वेळ लागेल. ती 5 नावं. ब्रह्मोपदेश. ब्रह्मोपदेश म्हणजे आश्रमात आलो, काका भेटले, त्यांनी मला उपदेश केला, ब्रह्मोपदेश. तो माझ्या डोक्यामध्ये गेला, म्हणजे व्यवस्थित कळला, निसंशय ज्ञान झालं. मला सांगायला अभिमान वाटतो, काका मला त्यांचं ब्रेन टॉनिक म्हणायचे, कारण माझ्या मनात एवढ्या शंका होत्या ना, बापरे. म्हणजे माहित नाही मला काकांनी कसं झेललंय त्यांचं त्यांना माहित, कारण मी असे कागदच्या कागद लिहून आणायचो. हे म्हणजे काय सांगा, हे म्हणजे काय सांगा, हे म्हणजे काय सांगा, कारण ज्ञान निसंशय व्हायला पाहिजे. ब्रह्मोपदेशाचं ब्रह्मज्ञानामध्ये रूपांतर व्हायचं असेल, नाहीतर ज्ञान झालं आणि संशय राहिला तर उपयोग काय. ब्रह्मोपदेश, ब्रह्मज्ञान, ब्रह्मानुभूती, ते ज्ञान मुरलं. ब्रह्मानुभूती म्हणजे मी आत्मा आहे, तो आत्माच अनेक रूपाने नटलेला आहे. ब्रह्मप्रतीती, डोळे बंद केलेले आहेत, स्वतः बरोबर आहे. ब्रह्मानुभूती, डोळे उघडल्यानंतर आत्माच सगळीकडे विलसत आहे, ब्रह्मप्रतीती. आणि ही जीवनमुक्त अवस्था. आणि विदेहमुक्त अवस्था म्हणजे ब्रह्मानंद, आनंदाचे डोही आनंद तरंग. आम्हाला जीवन माहित नाही, मृत्यू माहित नाही, ज्ञान माहित नाही, अज्ञान माहित नाही, सुख माहित नाही, दुःख माहित नाही, काहीही माहित नाही. हे संपूर्ण जग आनंदाचा डोहा आहे. त्या आनंदाच्या डोहामधनं आनंदाचेच तरंग येत आहेत, ते आनंदामध्येच राहत आहेत, ते आनंदामध्येच विरघळतायत. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, हे प्रॅक्टिकॅलिटीमध्ये आणू नका. मी गमतीनं लोकांना सांगतो, तुम्ही आलात माझ्या घरी, आनंद आहे. नाही आलात, अत्यानंद आहे. आणि आलात, माझं डोकं फारसं न खाता अर्धा कप चहा पिऊन लवकर निघून गेलात तर परमानंद आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या आनंदात बिघाड येऊ देणार नाही. ते काय प्रॅक्टिकलिटी जाळायला जाऊ नका, अवघड आहे. संसारी माणसाला फारच अवघड आहे. असं जानोचा जो मार्ग आहे, थोडक्यात समजून घेऊया. महाराज असं का म्हणतात, सगळीकडे पांडुरंग काय आहे. आता जानो म्हणजे आता विश्वाचं स्वरूप कळलं पाहिजे. ज्या विश्वामध्ये मी जन्म घेतला, मग आता थोडंसं सूक्ष्म दृष्टीनं बघायचं. मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं, सुरुवात होती जग, विश्व, त्याच्यानंतर जग म्हणजे वर्ल्ड, जे मी बघतो, 2 डोळ्यानं बघतो, कानानं त्याचा अनुभव घेतो, सगळ्यांना अनुभव घेतो. आणि त्या दृश्य जगताचा मी थोडक्यानं जर विचार केला तर मला काय कळतं, हे स्थूल अणु परमाणूंनी बनलेलं आहे. अणु, रेणू, परमाणू एवढंच कणांनी बनलेलं आहे, धुली कणांनी बनलेलं आहे, पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश डोळ्याला दिसतात, त्यांनी मला त्याच्यापासून हे जग तयार झालेलं आहे. पण जग या शब्दाचे मी 2 धातू सांगितले, पण यामध्ये सतत उत्पत्ती, स्थिती, लय चालू आहे. मग त्याच्यात थोडंसं पुढे जाऊन सूक्ष्म विचार केला. आता हा सूक्ष्म विचार आपल्या बुद्धीनं होत नाही,
त्याला गुरु आणि शास्त्र हे प्रमाण धरून त्यांच्याकडे जाऊन आपण हा विचार पुढे करायला लागतो. पुढं काय आहे, पंचमहाभूतांचा विलास कदाचित आपल्याला कळेल सुद्धा स्वतःच्या बुद्धीनं. मी जर अनालिसिस करायला गेलो की या विश्वामध्ये टोटल भरलंय काय, पृथ्वी आहे, आप आहे. पृथ्वी म्हणजे ती मेंडेलेफच्या आवर्त सारणीमधले 105 एलिमेंट. लक्षात आहेत का कोणाला शाळेत शिकलेले? आता त्याचे 115 झाले, अजून 10 एलिमेंट नवीन शोधून काढले. त्यात कॉपर आलं, आयर्न आलं, हायड्रोजन आला, ऑक्सिजन आला, नायट्रोजन आला, सल्फर आलं, सगळं आलं. पृथ्वी आहे, आप आहे, पाणी लागतं, घर बांधायला पाणी लागतं, सगळ्याला पाणी लागतं, तेज, वायू, आकाश. मग आम्ही काय म्हणतो, हे विश्व हे पंचमहाभूतांचा विलास आहे. मग तिसरी स्टेप, हे परिवर्तनशील आहे. आणि नुसतं परिवर्तनशील नाहीये, हे माया कार्य आहे. आणि माया याची भीती वाटून घेऊ नका. माया या शब्दामध्ये 3 शब्द मी सामान्यपणे समजून घेण्याकरता ITR असे 3 शब्द वापरतो मी. ते इनकम्प्लीट आहे, अपूर्ण आहे. या विश्वामध्ये कोणतीही गोष्ट पूर्णत्वानं आपल्याला कधीही मिळत नाही, पहिलं लक्षण. दुसरं, टेम्पररी, क्षणाक्षणाला बदलत चालली आहे, हे पण आपल्याला अनुमानानं कळतं. इनकम्प्लीट आहे, टेम्पररी आहे, आणि सगळ्यात वरचं म्हणजे रिलेटिव्ह आहे. या जगामधल्या सगळ्या गोष्टी या 3 शब्दांनी वर्णन करता येतात. ITR, इनकम्प्लीट, ट्रान्झिटरी आणि रिलेटिव्ह. ज्या गोष्टीला मी चांगलं म्हणतो त्या गोष्टीला दुसरा चांगलं म्हणत नाही. मागच्याच महिन्यात मी नवीन टीव्ही आणला, सॅमसंगचा आणला. हौसाहौसानं संध्याकाळी मित्राला बोलवलं, घरात पाऊल टाकलं, आल्या आल्या तो म्हणला, LGचा का घेतला नाहीस? बघा तुम्ही, नाश्त्याला उपीट करा, मुलं आल्याला काय म्हणतात, आई आज पोहे का केले नाहीस? असो, रिलेटिव्ह, सगळ्या गोष्टी रिलेटिव्ह आहेत. इथपर्यंत जातो आपण. हा तिसराच टप्पा. पहिल्यांदा जग म्हणजे विविधत्वानं नटलेलं आहे हे कळलं. ह्या विविधतेचा थोडा सूक्ष्म विचार केला की आपल्याला काय कळलं, त्याच्यामधले पंच आपण पहिल्यांदा म्हणत होतो फक्त वैविध्य आहे. मग आपण म्हणायला लागलो की पंचमहाभूतांचा विलास आहे. मग आपण म्हणायला लागलो हे माईक आहे. एकतर ते इतकं बदलतंय की कधी वायू तत्व अग्नीमध्ये प्रवेश करतोय, कधी अग्नी वायू, वायूतनं पाणी, पाणीतनं पृथ्वी तयार होतीये, कधी त्या पाण्याचा परत वायूमध्ये रूपांतर होते, कळत नाही. इट्स सो डायनॅमिक, सो डायनॅमिक. याला आपण माया कार्य म्हणतो, जे सतत परिवर्तनशील आहे, सतत. दॅट इज माया. मग त्याच्या पुढचं, आता तुम्हाला जी ओवी सांगितली, हे ऑटोमॅटिक होतंय का? एरवी तरी भूमी आतून स्वयंभ, काय घडे गाडगे असे कोंभ, का कुलालमतीचे गर्भ उमटले की. हे आपोआप तर होत नाहीये. जडातून जडाची उत्पत्ती आपोआप होत नाही, त्याच्यामध्ये काहीतरी चेतन तत्व पाहिजे. आणि मग आपण विचार करतो या संपूर्ण विश्वामध्ये, जसं मी तुम्हाला विमानाचं उदाहरण दिलं, विमान दिसताना दिसतंय एवढं, ठीक आहे, चल 100 फूट 200 फूट आहे, पण त्याच्यामागे किती अफाट बुद्धी आहे. हजारो शास्त्रज्ञ, हजारो कामगार, त्यांचे हात दिसत आहेत, त्यांचं कर्म दिसत नाही, त्यांची बुद्धी दिसत नाही, त्यांची इंटेलिजन्स दिसत नाही, फक्त ते विमान दिसतं. आता हा कॅमेरा समोर लावलेला, करायला किती हात राबले असतील, किती लोकांनी बुद्धी वापरली असेल. आता जर डिजिटलला काय काय लागतं ती बुद्धी दिसत नाही, पण मला अंदाज आला की समोर, माझ्या समोर स्थूल वस्तू जी आहे, त्या वस्तू, एवढीशी वस्तू निर्माण व्हायला एवढं ज्ञान आहे. मग मी काय म्हणायला लागतो, हा चिदविलास आहे. आता माझं लक्ष वरवरच्या उपादान कारणाकडे जात नाही, आता माझं लक्ष त्याच्याही पलीकडच्या बुद्धीकडे जातं. आणि आम्ही काय म्हणायला लागतो, हा सगळा
हे सगळं बुद्धीची निर्मिती आहे, मानवाच्या बुद्धीचीही निर्मिती आहे. इथपर्यंत आपण पोहोचतो. आणि इथून पुढं मात्र पुढचे जे 3 टप्पे आहेत, चिद विलासपर्यंत महाराज आपण पोहोचू शकतो. पण पुढचे जे 3 टप्पे आहेत ना, चिद विवर्त, चिन्मय आणि चिन्मात्र, याच्याकरता खरं सांगतो तुम्हाला, ते माझं जरी जिओलॉजीचं बॅकग्राऊंड असलं तरी फिजिक्स माझं SY पर्यंत होतं. आणि फंडामेंटल फिजिक्सचे जे शास्त्रज्ञ आहेत ना, ते आणि आमचे संत जे बोलतात ते दोन्ही एकच बोलतात. फंडामेंटल फिजिक्स किंवा आपले लोक मग त्याच्या पुढे जाऊन काय म्हणतात, चिद विवर्त. चिद विलास पण नाही, चिद विवर्त. हे जे सगळं दिसतंय आणि तिथपर्यंत शास्त्रज्ञ पोचलेत बरं का. आता दिसणारं जग सत्य नाही, ते विवर्त आहे. विवर्त जरी असलं तरी त्याच्यामध्ये केवळ आणि केवळ ज्ञानच आहे. आता हे समजावून घेणं किंचित अवघड आहे. त्याच्याकरता तुम्हाला मागच्या प्रवचनात मी एक ओवी सांगितली होती, 9व्या अध्यायातली. रोहिणीचे जळ पाहता येईचे मूळ, ते काय सांगितले, रश्मीचे किरण नव्हे तो सूर्यच आहे म्हणून. आणि त्यावेळी आपण अभ्यास काय केला होता, करायचा का परत आज? काय केला होता? दिसायला, मोजायला गेलं तर, असायला गेलं तर, म्हणा बरं एकदा माझ्यावर. दिसायला, मोजायला गेलं तर, आणि असायला काय आहे? दिसायला गेलं तर 3: सूर्य, किरण, मृगजळ. बरोबर? मोजायला गेलं तर मृगजळ मोजणार, जे नाही ते मोजणार. मोजायला गेलं तर 2, आणि असायला बघा, असायला एकच म्हणजे प्रकाश. आता किरण आणि सूर्य या प्रकाशाला दिलेली 2 नावं आहेत. सूर्य म्हणलं की गोल प्रकाश आणि किरण म्हणलं की सरळ. आता मला सांगा, असं प्रकाशामध्ये शक्य आहे का हो? सरळ प्रकाश आणि गोल प्रकाश, अरे प्रकाश प्रकाशच आहे. त्याला उपाधीनं मी गोल आणि सरळ म्हणालो. म्हणून दिसायला 3, मोजायला 2. हे सारखं घोकत जावा, ओम तत्सत. दिसायला 3, मोजायला 2, असायला 1. चैतन्याची शोभा शोभत असते. म्हणजे त्या प्रकाशानंच, आता मी इथं पुढच्या घटकाकडे जातोय, चिद विवर्त पासून मृगजळ हे विवर्त झालं त्यातलं. चिन्मात्र, सगळीकडं मृगजळ दिसत असताना सुद्धा, ज्या जागी मला मृगजळ दिसत होतं तिथं सुद्धा आत आणि बाहेर काय होतं? प्रकाश होता. हे सगळं जग दिसत असताना, मृगजळ हे जग, हे सगळं जग दिसत असताना सुद्धा त्याच्यात काय आहे? ज्ञान प्रकाशच आहे. चिन्मात्र. इट इज ऑल, इंग्लिश, मराठीमध्ये दादा, मराठीमध्ये, दिस वर्ल्ड इज ऑल परवेडेड बाय लाईट ऑफ कॉन्शियसनेस. चिन्मय. आत बाहेर सगळीकडं ज्ञान प्रकाशच आहे. मोठा फुगा, आत बाहेर सगळीकडं हवाच आहे. पण आम्ही ते पातळ रबराला फुगा म्हणतो. फुगा म्हणजे काय? हवाच आहे सगळी हो. तसं या पूर्ण विश्व काय आहे? चिन्मय. इट्स ऑल परवेडेड बाय कॉन्शियसनेस. आता जे सगळं आहे तेच म्हणणार. कशाला उचते मृगजळ, किरण आणि सूर्य म्हणतो? सगळीकडे प्रकाशच आहे म्हणणार. तर ती अवस्था म्हणजे चिन्मात्र. चिन्मय, चिन्मात्र, या 7 गोष्टी आहेत. जगत ने नाम आणि रूपातनं आलेली विविधता. त्याचा थोडा सूक्ष्म विचार केला की मला काय कळतं? इट इज प्ले ऑफ 5 एलिमेंट्स. पंचमहाभूतांचा खेळ चालू आहे.
त्यातनं थोडा पुढे जाऊन विचार केला की आपल्याला काय कळतं? माया, कारण ते अनित्य आहे, इनकम्प्लीट, ट्रान्झिटरी, रिलेटिव्ह. त्याच्यात थोडं पुढे गेल्यानंतर काय कळतं? चिद्विलास. मग त्या दृश्य वस्तूंच्या मागच्या ज्ञानाला मी प्राधान्य द्यायला लागलो. मग चिद्विलासवरनं मी पुढं कुठं जातो? चिद्विवर्त. त्या चिद्विवर्तातनं मी पुढं कुठं जातो? चिद्विवर्त म्हणजे मृगजळ. त्याच्यामधनं मी पुढं काय जातो? चिन्मय. असू दे समोर, मृगजळ असू दे, किरण असू देत, सूर्य असू देत, सगळीकडं प्रकाशच आहे. आणि मग शेवटी शुद्ध. आता मला कंटाळा आला, मला आता ते मृगजळ हा शब्दही तोंडातनं काढायचा नाहीये, किरणही काढायचं नाहीये, सूर्यही काढायचं नाही. मी काय म्हणणार? सूर्य. त्याला म्हणायचं चिन्मय. म्हणून दत्त, उदात्त, अनुदात्त, प्रचुरारहित पांडुरंग, निर्वृत्तिक, शुद्ध, ज्या ज्ञानामध्ये वृत्ती नाही असं शुद्ध चोखडं ज्ञान जे आहे तो पांडुरंग. या सर्व नामरूपात्मक सृष्टीमध्ये बघायला गेलं तर नामरूपात्मक सृष्टी मृगजळासारखी आहे, पण ती मृगजळासारखी समोर दिसू दे. त्याला सत्यत्व न देताना मी काय म्हणेन? सगळीकडं प्रकाशच आहे. तसं सगळीकडं पांडुरंगच आहे. तो अलिप्त आहे, असंग आहे, सर्वस्व व्यापिले. त्या प्रकाशानं सूर्याला पण व्याप्त केलेलं आहे, सूर्याच्या किरणांना पण व्याप्त केलेलं आहे, त्या सूर्यकिरणांनी निर्माण केलेल्या मृगजळालाही व्याप्त केलेलं आहे. प्रकाशाशिवाय सूर्य शक्य आहे का? प्रकाशाशिवाय किरण शक्य आहेत का? आणि प्रकाशाशिवाय मृगजळ शक्य आहे का? नाही. सर्वस्व व्यापिले. आणि असं असून प्रकाश म्हणजे सूर्य नव्हे, प्रकाश म्हणजे किरण नव्हे, आणि प्रकाश म्हणजे मृगजळ नव्हे. सर्वस्व व्यापिले, सर्वाही निराळे. तो असंग आहे. त्याला सुखदुःख, जन्म मृत्यू या कशाचही स्पर्श नाही. वेदांचे जे मूळ तुका म्हणे, सर्वस्व व्यापिले सर्वाही निराळे. वेदाचे जे मूळ तुका म्हणे. आणि वेद आम्हाला काय अंतिम संदेश देतात? एकमेवा द्वितीय ब्रह्म, नेह नानास्ति किंचन. हा जानूचा मार्ग आहे. आता शेवटच्या 2 मिनिटात एवढं सगळं लिमय सर तुम्ही आम्हाला सांगितलं, यातनं आम्ही काय घरी न्यायचं? प्रवचन छान झालं, मस्त झालं, प्रचूर विद्वत्ता, प्रचूर. माझीच मी पाठ ठोकून घेतो. जाता जाता एकच अत्यंत महत्वाचा संदेश जो ईशावास्य उपनिषदाच्या पहिल्या श्लोकाने आम्हाला सांगितला की ईशावास्य मिदगम सर्वम यत्किंचित जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिथा मा घृतकस्य स्वीधनम. ज्यानं हे निर्माण केलं त्याच्याच मालकीचं हे सगळं आहे. उगीच वेड्यासारखं ते माझं माझं म्हणू नकोस, ममत्वामध्ये बांधला जाऊ नकोस. आपल्या सगळ्यांना ना 7-12 माहिती आहे ना? 7-12. आणि आता दर 4 वर्षानं नवीन टूम येते, 7-12 कोरा करा, 7-12 कोरा करा, 7-12 कोरा करा. म्हणजे काय करावं? त्याच्यावरचा बोजा उतरवा. बरोबर ना? आता 7-12 वरती आम्हाला नको आहे तो बोजा, आणि पाहिजे ते काय आहे? किंमत. आता माझी समजा धरून चला, बावड्यात भगवा चौकात जर एक 5,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट असेल, मी तलाठ्याला जाऊन काय सांगेन? बोजा उतरव. पण व्हॅल्युएशन काढायला सांगताय तुम्ही? उलट भारी वाटते. अरे मागच्या वर्षी माझा प्लॉट 1.5 कोटीला जात होता, यंदा 2.25 कोटी. तो बोजा उतरवायला का नको वाटतोय? तसं हे जे क्षेत्र आहे, ही जी प्रॉपर्टी आहे, त्याचा एक 7-12 आहे. त्या 7-12वर पाप आणि पुण्य रूपी 2 बोजे आहेत. पापाचा पण बोजा आहे आणि पुण्याचा पण बोजाच आहे. ते शुद्ध नसेल ना तर तो पण बोजाच, कारण परत जन्म घ्यायला लागणार आहे. आणि आम्हाला काय वाटतंय? फक्त पापाचा बोजा काढा, पुण्याचा राहू दे. आता अगदीच जो प्रवचन बऱ्यापैकी 163वा वर्ग आलाय, तो काय म्हणेल?
पुण्याचाही काढा, ते चांगलं असतंय म्हणतात. अरे पण टायटल क्लिअर कर ना. लक्षात आहे ना, मालकी हक्क असू दे म्हणतात, खाली सगळं कोरं बरं आहे, चालतंय म्हणतात. टायटल क्लिअर करा. आणि टायटल क्लिअर करणं म्हणजेच हा देह माझा नाही, हा देहच, हे प्रॉपर्टी कार्डच माझं नाहीये. तर कसला पापाचा बोजा आणि कसला पुण्याचा बोजा, येतं ना लक्षात. याला खरं म्हणायचं प्रॉपर्टी कार्ड क्लिअर करणं. तेन त्यक्तेन भुंजिता, नो, यू नो इट, हे जाणून घ्या की जे सगळं आहे ते सगळं त्याचं आहे. एका वाक्यात तुम्हाला मराठीत सांगतो, मोह आवरत नाही. दादा काय नंतर मला ओरडायचे ते ओरडू देत. ह्या सगळ्या प्रवचनाचं सार, सी गॉड इन ऑल, सर्वीकडे परमेश्वरच बघा, ज्ञानरूपानं तोच विलसत आहे. टू हिम बिलॉंग ऑल, ईशावास्याच्या पहिल्या मंत्राचं हे स्पष्टीकरण आहे. हे सगळं त्याचं आहे. नो, हे ज्ञानानं जाणून घ्या. ज्ञानानं जाणून घेतलं ना की ही मी बळजबरीनं तिथे दावा लावून बसलोय, हे बरोबर नाही. त्याचं त्याला देऊन टाका, रिनाऊन्स. तुझा हे सगळं, माझं काही नाही. देहादी जगत, मी आता जो पाऊण तास जगाबद्दल बोललो, ते देहादी जगत हे सगळं तुझं आहे. नो, रिनाऊन्स, रिजॉईस. हे रिनाऊन्स केलं की तू आनंदानं भरून जाशील. कुठल्या आनंदानं? आत्मानंदानं. उपाधीचा निराश झाला, उपाधीचा निराश झाला की राहिलं काय? उपेय राहिलं, ज्ञान राहिलं, आत्मानंद शिल्लक राहिला. नो, रिनाऊन्स अँड रिजॉईस, सीक नॉट टू पझेस, नथिंग इज युअर्स. या जगामध्ये तुझं काहीही नाही. फुकट आपलं जो सातबाऱ्याला नाव लावण्याचा छंद आहे तो काढून टाक. तो सातबारा कोरा केलास, आनंद आहे. आणि म्हणून तुकोबारायांनी इथे सांगितलंय की सर्वस्व व्यापिले सर्वाही निराळे, वेदाचे जे मूळ तुका म्हणे. एक फक्त आणि फक्त या विश्वामध्ये पांडुरंगच आहे, दुसरा कोणीही नाही. जीवाची कधीही उत्पत्ती झाली नाही. त्यामुळे आपण जीव दशा पत्करायचं आणि त्याच्या प्रॉपर्टी कार्डामध्ये उगीच आपले कोर्टात जाऊन दावे लावायचे, हे माझं, हे माझं, ते तुझं. हा धंदा बंद जर केला तर आपल्याला आत्मानंदाची प्राप्ती होऊ शकेल. त्यामुळं या विद्वत्ता प्रचूर प्रवचनाचा शेवट कशात व्हायला पाहिजे? प्रॉपर्टी. इथलं एवढंच लक्षात ठेवून जावा, लिमय सर 4 ते 5 या वेळेस काय बोलले? बोजा आणि टायटल सकट प्रॉपर्टी कार्ड क्लिअर करा. या व्यतिरिक्त मी काहीही बोललो नाही. हे या प्रवचनाचं सार आहे. थांबूया. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.